नमस्कार, वेलकम टू माय चॅनल विराज कलेक्शन. कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? सो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण वेंडर, रिसेलर आणि कस्टमरशी कसं कनेक्टेड व्हायचं. सो इथे मी तुम्हाला सांगते थोडक्यात. आता हा मोबाईल आहे. आता माझा जो मोबाईल आहे जो मी स्वतः पर्सनली यूज करते. आधी सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सांगते कस्टमर्स कुठून गोळा करायची, बरोबर. आता तुम्ही जाऊन माउथ टू माउथ पब्लिसिटी नाही करणार, बरोबर. तुमचं नवीन जेव्हा बिझनेस स्टार्ट करता तर तुम्ही माउथ टू माउथ म्हणजे बाहेर जाऊन अहो माझं हे घ्या प्रोडक्ट अहो असं नाही करू शकणार ना, बरोबर ना. किंवा पॅम्पलेटसुद्धा आपण छापू शकणार आहे, कारण आपल्याला 0 इन्व्हेस्टमेंटपासून आपल्याला स्टार्ट करायचं, राईट. सो मी सुद्धा असंच केलं होतं. आता जसे माझे माझे आपले जे नातेवाईक आहेत, आपला जो मोठा ग्रुप असतो, समजा आता स्कूलचा ग्रुप्स असतो, म्हणजे पॅरेंट्स असतात किंवा आपला फेसबुक फेसबुक मार्केट आहे ते पण तुम्हाला सांगते तिथे कसं करायचं. तर असं इथे आपण काय करायचं, एक आपलं जसं पोस्ट करतो आपण इंस्टाग्रामला, तर तुम्ही तिथे टाईप करून टाकायचं की बाबा मी उद्यापासून हा बिझनेस स्टार्ट करत आहे, ऑनलाईन बिझनेस. सर्वांनी माझे प्रोडक्ट्स बघा, लाईक करा आणि ज्यांना कोणाला हवे असतील प्रोडक्ट्स त्यांनी मला प्रोडक्ट्सबद्दल डिटेल्स विचारा. मी तुम्हाला तिथे प्राईस आणि डिटेल्स पाठवत जाईल. सो आपण मग तिथे तुम्ही काय करायचं, जेव्हा तुम्हाला वेंडर मिळणार, खात्रीचा वेंडर, जेव्हा प्रामाणिक वेंडर जेव्हा तुम्ही शोधून काढाल, त्याच्याकडनं तुम्ही काय करायचं, प्रोडक्ट्सचे तुम्ही फोटोज मागवायचे, त्याचे डिटेल्स मागवायचे आणि त्याचं तुम्ही GPay नंबर मागवायचा त्या माणसाचा. तोही तुम्ही क्रॉस चेक करायचा की खराच म्हणजे हा जेन्युइन माणूस आहे का. तो कसा करायचा तोही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. GPay त्याचा कसा चेक करायचा, तो GPay नंबर किंवा तो जेन्युइन आहे का तेही सांगणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता काय करायचं, त्याच्याकडून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचे, त्याच्याकडनं प्रोडक्ट्स तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही फक्त हे टाकायचं आहे की मी ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करत आहे. हे जे मी आता तुम्हाला सांगितलं ते तुम्ही सगळं सांगायचं आहे, टाईप करून टाकायचं आहे. आणि पूर्ण दिवस फक्त एकच ठेवायचा पोस्ट. त्याच्यानंतर काही फोटोज टाकायचे नाहीत. गुड मॉर्निंग किंवा स्वतःचे पर्सनल फोटो, मी पार्टीला गेले, शार्टीला गेले, बड्डे हे काही टाकायचे नाही. फक्त एकच दिवसभर ते ठेवायचं, पूर्ण दिवस. नेक्स्ट डे जेव्हा तुम्हाला वेंडरकडून जेव्हा फोटोज येतील, डिटेल्स येतील, फक्त आणि फक्त फोटोजच अपलोड करायचे आहेत. त्याची प्राईस टाकायची नाही खाली, फक्त डिटेलही टाकायचं नाही, फक्त फोटो अपलोड करायचा आहे इथे. आणि नंतर तुम्हाला जेव्हा आता बघा कुठलाही बिझनेस लगेच ग्रो होत नाही, जसं माझाही झाला नव्हता, पण हळूहळू होतो. निराश व्हायचं नाही. कुठल्याही बिझनेसला यश मिळतं पण हळू मिळतं, जसं मला मिळालं. कधी डिसअपॉइंट व्हायचं नाही. मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केलेला, मी चक्क रात्री 3 वाजेपर्यंत फेसबुकला मार्केट प्लेस आहे, चक्क 3-4 वाजेपर्यंत मी कंटिन्यू तेच काम करायची. 12 वाजता जेव्हा मी स्टार्ट करायची ते रात्री पहाटे 3-3:30-4 वाजेपर्यंत माझं हेच काम असायचं. माझ्या घरचे मिस्टर बोलायचे काय किती काम करते, ठेवून दे. तेव्हा माझी बेबी खूपच लहान होती, आय थिंक 3.5 वर्षाची होती. माझं हेडकसुद्धा व्हायचं, पण नाही, मी ठरवलं नाही, जिद्द होती माझ्याकडे, नाही करायचं तर करायचं. एकदा आपण बूस्ट वर गेलो की खाली यायचंच नाही, असं मी ठरवलं होतं. तुम्ही सुद्धा असंच ठरवायचं आहे, तरच तो बिझनेस होणार आहे. आणि सर्वात प्रथम तर बिझनेसमध्ये एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा, अशी गाठ बांधून ठेवा की नाही हा वर्ड आहे, हा शब्द आहे, तो त्या कट करून टाकायचा बिझनेसमध्ये. तुम्ही कुठलाही कस्टमर तुम्हाला कोणत्याही स्वतःच्या मनाने तो फोटो पाठवणार, जर त्यांना कळलं, जेव्हा एकदा त्यांना कळतं की बाबा तू ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केला आहेस, सो ते स्वतःहून फोटो पाठवणार की बाबा मला हा फोटोमध्ये हे प्रोडक्ट हवा आहे. सो तुम्ही त्यांना नाही म्हणायचं नाही, कधी नाही. मी हे असंच केलं आहे, कधी नाही म्हणाले नाही. हां येस आहे माझ्याकडे, मी अवेलेबल करते असं. आणि तुम्ही वेंडरला तो पाठवायचा, त्यालासुद्धा बघा त्यांना पण बिझनेस करायचा आहे, ते सुद्धा तुम्हाला कधी नाही म्हणणार नाही. बघा तुम्ही नोटीस करा, ते पण म्हणणार हां अवेलेबल आहे, मी अवेलेबल करून देतो. आपण ते वेंडरकडून सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, ज्या मी शिकलेल्या आहे. आणि तुम्हाला जर वेंडर गुजराती जर मिळाले तर वेल अँड गुड. तसे माझे वेंडर, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. असं नाही की आपले दुसरे नॉन महाराष्ट्रीयन वगैरे जे काय असतील ते किंवा मराठीकडनं शिकायला मिळेल, पण गुजरातीकडे जे तुम्हाला नॉलेज मिळतं ना बिझनेस माइंड, ओ माय गॉड, मी त्यांच्याकडून खूप काही शिकलेले आहे. आता मी तर सांगेन
हे जे आता मी ज्या लेवलला आहे सारं श्रेय मी त्यांनाच देईन. जो माझा तो पहिला जो गुजराती वेंडर मिळाला होता भात तुकलीचा, तो सुपर तो एवढा सुंदर आहे. म्हणजे एवढं त्याच्याकडे मला खूप काही शिकायला मिळालं की मॅडम नहीं कभी नहीं बोलना, हर एक बात को हाँ ही बोलना है आपको, असंही मला सांगितलेलं होतं. सो त्याच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. तुम्हीसुद्धा असंच करायचं आहे, कधी नाही म्हणायचं नाही. कुठल्याही कस्टमरने तुम्हाला प्रोडक्ट सांगितलं हे आहे का, तर हो मॅडम आहे, मी अवेलेबल करून देते, थोडा वेळ लागेल, कधी नाही म्हणायचं नाही. हां, सो असं झाल्यानंतर की मग काय करायचं, आपलं तुम्हाला वेंडरने फोटो पाठवल्यानंतर मग काय करायचे ते तुम्ही नेक्स्ट डे अपलोड करायला स्टार्ट करायचे. एक पहिल्या दिवशी नाही रिस्पॉन्स येणार, दुसऱ्या दिवशी नाही येणार, 1 महिना नाही, 2 महिना नाही, तिसऱ्या महिन्यात कधी नाही कधीतरी कोणाला तर तुमचे प्रोडक्ट्स आवडायला सुरू होणार. आणि तुम्ही मी तर म्हणते माझे प्रत्येक ईच अँड एव्हरी प्रोडक्ट मी सेल करते. तुम्हीसुद्धा असे तुमचे वेंडर्स हे करा, शोधा. जर तुम्हाला वेंडर नसेल मिळत तर तुम्ही मला जॉईन करू शकता. माझ्या अंडरसुद्धा खूप रिसेलर आहेत, माझ्याकडे ईच अँड एव्हरी प्रोडक्ट आहेत. सो तुम्ही तुमचं तिथे मार्जिन काढू शकता. मार्जिन कसं काढायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. कसं काढायचं, स्वतःचं मार्जिन कसं काढायचं तेही मी सांगेन. मी तुम्हाला ईच अँड एव्हरी हे देणार आहे, नॉलेज देणार आहे. असं मला वाटत नाही कुठला असा व्हिडिओ कोणी बनवला असेल की जो मी तुम्हाला सगळं प्रॉपर सांगते, पूर्ण खुलेआम सगळं सांगते, असं मला तरी वाटतं. का तुम्ही बघितलं असेल हे मला माहीत नाही, पण असं मला तरी वाटतं. सो असं आहे. सो तिथे तुम्हाला कधी ना कधीतरी यश येणारच. सो पहिली जेव्हा ऑर्डर येते तेव्हा तुम्ही कस्टमरला काय सांगायचं, त्याच्याकडनं कसे पैसे घ्यायचे, तुम्ही तुमचा एक पैसा तिथे स्वतःचा पैसा पुढे लावायचा नाही. हे पहिली गोष्ट ठेवायची डोक्यात, लक्षात, की स्वतःचा पैसा कधी लावायचा नाही. स्वतःचे जर पैसे लावून तुम्ही बिझनेस केलात तर तुमचा बिझनेस कधीच सक्सेस होणार नाही. हे का ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते, कारण आता आपला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. सो व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे हे तुम्ही मला नक्की सांगा. मागच्या व्हिडिओ जो मी टाकला होता पहिला व्हिडिओ, त्यात मला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. असाच माझ्यावर प्रेम करत राहा अभिराज कलेक्शनवरती. आणि मला फोनसुद्धा सुरू झाले आहेत की मॅडम आम्हाला तुमच्यावर जॉईन करायचं आहे ॲज अ रीसेलर पहिल्याच व्हिडिओमध्ये. सो तुम्हीसुद्धा मला आता जे नवीन आज समजा आज कोण नवीन बघत असेल त्यांनी मागचा व्हिडिओ जाऊन बघा. तुम्हाला जर वाटत असेल मला जॉईन करायचं, तुम्ही मला जॉईन होऊ शकता, माझ्याकडून प्रोडक्ट्स घेऊ शकता, त्यातून मार्जिन काढू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन की कसं पुढचा व्हिडिओ तुम्ही आता लास्ट पॉईंट मी काय सांगितलं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन. सो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आनंदित राहा आणि सुखी राहा. सो धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.